झालं चालू. प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश आणि आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. सध्या चर्चेचा जिल्हा परिषदेचा गट तो म्हणजे पिंपळवंडी गट. चर्चेची दोन कारणं. हा जो गट आहे हा विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचं होम पिच आहे म्हणून चर्चेतला. दुसरी गोष्ट म्हणजे मंगेश अण्णा काकडे मागच्या वेळेला एकमतांनी पराभूत झाले म्हणून चर्चेतला. तिसरी गोष्ट म्हणजे मंगेश अण्णा काकडे त्यांचं जे चिन्ह आहे ते मशाल आहे आणि ते शरददादा सोनवणे यांच्या शिवसेनेमध्ये येणार अशी चर्चा होते. आता चर्चा तर होणारच. हा विघ्नर टाइम्सचा कार्यक्रम आहे. आपल्यासोबत आमदार शरददादा सोनवणे यांचे कट्टर समर्थक, विधानसभेला जीवाचं रान करून त्यांना आमदार करण्यामध्ये एक मोठा वाटा राहिलेला आहे. एक कार्यकर्ता म्हणून आता माणूस खुर्चीवर बसला की नंतर कार्यकर्त्यांना हळूहळू विसरत जातो. शरददादा सोनवणे विसरणाऱ्यातले नाहीत, परंतु पिंपळवंडी गटामध्ये मंगेश अण्णा काकडे यांना शिवसेनेमध्ये घेऊन उमेदवारी देणार अशा प्रकारची चर्चा होते. त्यामुळे कार्यकर्ते थोडेसे व्हायबल झाले, डिस्टर्ब झालेत. काही कार्यकर्ते म्हणतात मंगेश अण्णांना जर तिकडे घेतलं तर आम्ही राष्ट्रवादीत जाऊ, असं करू तसं करू. आता कैलासरावांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांच्यापर्यंत काय पोचलं आहे आपण समजून घेऊया. आणि म्हणूनच चर्चा तर होणारच. कैलासराव, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. पिंपळवंडी आळे गटामध्ये ऑल ओव्हर चर्चा जी होते ते विजय कुराडे, रवी डावकर, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे, नंतर तुमचे बंटी कोकणे अशा उमेदवारांची नावं चर्चेमध्ये आहेत. आता तुम्ही एक शिवसैनिक आहात, शरददादांचे खंदे समर्थक आहात. तुमच्याकडून बंटी कोकणे, मयूर पवार आणि रवी डावकर यांच्या नावाची चर्चा होते. परंतु आता मंगेश अण्णा काकडे यांना इनकमिंग करून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होते. तुमच्यापर्यंत काय पोचले? खरं सांगू का, शिवसेनेत आता आळे पिंपळवंडी गटामध्ये आयात उमेदवाराची गरजच नाही. शिवसेनेकडे ऑलरेडी 3 उमेदवार आहेत आणि 3 उमेदवार असल्यावर नवीन उमेदवार घेऊन परत उमेदवारी द्यायची अशी काही चर्चा नाही. कुणीतरी काहीतरी बोललं असेल, ही चर्चा तर नाही, आम्हाला ऐकायला नाही मिळाली. आणि मंगेश अण्णा काकडेंच्या बाबतीत काल नाही, आपण मुद्दा क्लिअर करू. मंगेश अण्णा काकडेंना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देणार ही अफवा आहे? ही अफवा आहे. ही सत्य काय? परत घ्यायचे कशाला? आता शिवसेनेचे आमचे 3 उमेदवार मयूर पवार, रवी डावकर, बंटी कोकणे हे 3 तर इंटरेस्टेड आहेत. 3 आहेत ना दावेदार आमच्याकडे. मंगेश अण्णा म्हणजे हुकमी एक्का, विजयाचा दावेदार. मंगेश अण्णा म्हणजे निवडून येणार. नाही, असं कोण म्हटलं? उमेदवारी जातात निवडून येणार असा शिक्का कोण मारते का? उमेदवारी कोणी म्हणू शकतं का? मंगेश अण्णा मागच्या वेळेला एका मताने पडले ना. एक सिंपती, सहानुभूती त्यांच्या बाजूने. सहानुभूती 8 वर्ष झालेत. सहानुभूतीचा विषय ना हा राजकारणात कॅलिबर म्हणजे त्या माणसाने तुम्ही आता कोण या 15-20 दिवसात इथून मागं काय कामं केली ते याच्यावरती इलेक्शन होणार ना. इलेक्शनच्या बाबतीत काय होतं, तुम्ही युवकांमध्ये किती कोण प्रसिद्ध आहे, कोणासाठी कधी अर्ध्या रात्रीला हॉस्पिटलला गेले, काय कामं केली. मंगेशांना सुद्धा सुखदुःखामध्ये, वाढदिवसामध्ये, दशक्रियेला, पूजा अर्चेला, जागरण गोंधळाला नेहमी असतात ना. पण त्यांच्यापेक्षा जास्त बाकीचे हे 3 आमचे उमेदवार आहेत ना. रवी डावकर आहे, बंटी कोकणे आहेत. बंटी कोकणे संप्रदायाच्या याच्यात करतात. मयूर पवार कोणाच्या सुखदुःखात, हॉस्पिटल याच्यामध्ये जातात. ही कामं करतातच ना पोरं. आणि प्रत्येक गोष्ट आणि नवीन पोरं ती संधी द्या ना, नवीन तयार व्हायला पाहिजेत ना मुलं. ती पण माहिती अशी मिळते की शरददादा असं मागे म्हणायचे की भविष्यकाळामध्ये मी संधी देणार ती निष्ठावंतालाच देणार. पण मध्यंतरी ते विघ्नर टाइम्सशी बोलताना असं म्हणाले, आता निष्ठेचा विषय राहिला नाही, मेरिटचा विषय आहे, मेरिटचा नाही. दुसरी एक अशी माहिती मिळते की मंगेश अण्णा शरददादा सोनवणे यांना भेटले. शरददादा सोनवणे म्हणाले ठीक आहे, आपण विचार करू किंवा घेऊ, तुम्ही मयूर पवार यांना भेटा. मंगेश अण्णा मयूर पवार यांना भेटले. मयूर पवारांना त्यांनी विचारलं. मयूर पवार असं म्हणाले, दादा घेतील तो निर्णय मला मान्य आहे. आम्ही याबाबत मयूर पवारांशी बोललो. मयूर पवार म्हणाले मंगेश अण्णा मला रोज भेटतात पण या विषयावर चर्चा झाली नाही, ते बोलायला टाळतात. नाही तशी नसेल झाली चर्चा. मयूर बोलतोय तसं चर्चा झाली नसेल. आणि त्यातल्या त्यात काल एक बाईट पाहिली, आपले थोरात साहेबांनी बाईट दिली. म्हणजे उभाटाचे त्यांनी उमेदवारच जाहीर केलेत. उमेदवार पारखे साहेब झाले, अजून नारायणगावला मेत्रे, हे मंगेश अण्णा वगैरे यांची उमेदवारी जाहीर केली उभाटाने. पण हल्ली कसं आहे,
सकाळी एका पक्षात, संध्याकाळी वेगळ्या पक्षात, किंवा संध्याकाळी दुसरीकडे प्रवेश करतात, सकाळी पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन, पुन्हा मागे फिरतात. नाही इथं आता निष्ठावंतांनाच तिकीट मिळेल. कोणी निष्ठावंत आता हे आहेत तिघांमध्ये निष्ठावंत आहेत ते तिघांपैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळेल. आणि ही उमेदवारी मिळून आम्ही सर्वजण पक्षाचं शरददादांनी दिलेल्या माणसाचा आम्ही डोळे झाकून काम करणार आहे. समजा शरददादांनी असा काही निर्णय घेतला की चला बाबा मंगेश अण्णा एक गावचा आहे, नाव मोठं आहे, एका मताने त्याच्यावर अन्याय झालेला आहे, आपण त्यांना शिवसेना पक्षामध्ये घेऊन त्यांच्या हातामध्ये पुन्हा धनुष्यबाण देऊ, तुम्हा कार्यकर्त्यांची काय भूमिका राहील? दादा कार्यकर्त्यांची मिटिंग लावतील, पहिले कार्यकर्त्यांची चर्चा करतील, तसा निर्णय नाही घेणार. एवढी त्यांच्या कसं आहे, शरददादा सोनवणे तुम्हाला फुल लावणारच, ते शेवटी तालुक्याचे आमदार आहेत. त्यांच्या मनामध्ये काही निर्णय जर असा झाला की आपल्याला मंगेश अण्णाला घ्यायचं आहे, चला आपण सगळ्यांना कन्व्हिन्स करू, तुमची भूमिका काय राहील? नाही, आमची भूमिका दादांना सांगण्यात येईल का पहिलं निष्ठावंतांना विचारा, निष्ठावंतांना तिकीट द्या. दादा आमच्या सर्वांचं ऐकतील, दादा निष्ठावंतांना तिकीट देतील. त्यामुळे बाकीचे कोण येणार जाणार याचा विषय होणारच नाही, एवढी गॅरंटी मला आहे. कैलासराव संतोष घोटणे असं म्हणाले, जर असं काही घडलं तर हा संतोष घोटणे अपक्ष निवडणूक लढवणार, अपक्ष निवडणूक लढवताना शरददादांचा भला मोठा पाठीमागं फोटो लावणार आणि मी लोकांकडे मतं मागणार. जसं शरददादांनी अपक्ष मतं मागितली तसं पण मी मागणार. म्हणजे त्यांचा मंगेश काकडेंना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी विरोध आहे, हे सरळ सरळ आहे. तुमची भूमिका गुळमुळीत नको, गुळमुळीत नक्की काय? नाही, आमची भूमिका ही निष्ठावंतांना तिकीट मिळेल, ही भूमिका शेवटपर्यंत निष्ठावंतांनाच. पण जर मंगेश अण्णा काकडे यांना घेण्याचा प्रयत्न झाला किंवा घेतलंच तर कैलास वाळूंज यांची भूमिका काय राहील? कैलास वाळूंज भूमिका आता दादांची चर्चा करून दादा सांगतील तसं ऐकणार आम्ही. दादांनी जर मंगेश अण्णाला घेतलं तुमची सहमती असेल? नाही, पण दादा घेणारच नाही ना. मंगेश अण्णाला तिकीट डिक्लेअर झालेलं आहे ना, उबाटातून मंगेश अण्णाला काल डिक्लेअर झाले तिकीट. त्यांचं तिकीट डिक्लेअर झाले, त्यांना ते पक्षाने सांगितलंय त्यांच्या. आणि मग आता बाकीच्यांना आणि उमेदवार आयात घ्यायची गरज नाही ना शिवसेनेला. आजच्या मितीला तीन उमेदवार इंटरेस्टेड आहे, नवीन उमेदवार घ्यायची गरजच नाही ना. मंगेश अण्णाला घ्यायचं ही काहीतरी चर्चा कोणी आपोआ सोडली असेल हे मला माहीत नाही, पण कोणी अशी चर्चा आमच्यात तरी नाही कोणामध्ये. चला आता काय होईल ते होईल. मंगेश अण्णांची मतदारसंघामध्ये क्रेज किती आहे? क्रेज आता सर्वच उमेदवारांची क्रेज. सर्वाधिक कोणाची? सगळ्यांची क्रेज आहे. आता नाव पण आहे. एक लक्षात घ्या, विजय कुऱ्हाडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी विधानसभेला विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम केलं. अर्थात याचा काय आपल्याकडे पुरावा नाही. ते गणित शरद पवार, गणित अजित पवार, पुन्हा इकडे पुन्हा तिकडे, शेवटी शरद पवारांच्या पक्षाने त्यांना त्यांच्या पदावरनं काढलं. आता त्यांचे जे सगळे मतदारसंघात फ्लेक्स लागलेत गटामध्ये, तो जो रंग आहे गुलाबी, तो अजित पवारांचा फेवरेट कलर आहे. त्यामुळं विजय कुऱ्हाड्यांची पावलं अतुल बेनकेंच्या पाठीशी दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. हे वेगळं सांगायला तर भविष्य करायची गरज नाही. आणि विजय कुऱ्हाड्यांनी या गटामध्ये चांगल्या प्रकारे मतदारसंघात मतदारांशी संवाद साधलेला आहे. बरंच पुढे ते प्रचारामध्ये गेलेले आहेत. शेवटी वास्तव स्वीकारलं पाहिजे. तसं तुमचं कसं आहे, आहिस्ते आहिस्ते कदम चालू आहे. रवी डावकरांचे काही गावांमध्ये छोटे छोटे फ्लेक्स पाहायला मिळतात. नंतर बंटी कोकणे, रामकृष्ण हरी म्हणत आहेत. दुसरे जे तुमचे मयूर पवार आहेत त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लागले आहेत. पण तिघंही काच्या करून तयार आहेत. उमेदवारी शरददादांनी सावरगाव गटाची जाहीर केली, शरददादांनी नंतर नारायणगावची उमेदवारी जाहीर केली, शरददादांनी बाराव गटाची उमेदवारी जाहीर केली. आपल्या घरातली उमेदवारी जाहीर करायला त्यांना अडचण आहे का? उमेदवारांची संख्या जास्त आहे म्हणून काय का? किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला डोळा मारायचा प्रयत्न होतोय का? तसं पाहिलं तर हे तिन्ही उमेदवार आहेत ना, तुम्ही म्हणता ना प्रचार, हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणाचा प्रचार करतात. ह्या तिन्ही उमेदवारांबद्दल एक आहे, हे धनुष्यबाणाचा प्रचार करतात. तुम्ही बघा, हे तिघं पण आहे ना, धनुष्यबाणाला मतदान द्या, नाव सांगतात धनुष्यबाणाला मतदान द्या. या तिघांमध्ये जो कोणी एक नाव देईल हे तिघं पण एकत्र त्याबरोबर फिरणार. हे निष्ठावंत तिघं पण. सध्या मतदारसंघात प्रचार जो चालू आहे तो रवी डावकरांचा फ्लेक्स लावून चालू आहे. बंटी कोकणे किंवा तुमचे मयूर पवार यांचे पण फ्लेक्स लागले. पण याच्यामध्ये बंटी कोकणे खूप पिछाडीवर आहे फ्लेक्सबाजीमध्ये, प्रचार यंत्रणेमध्ये. बंटी कोकणे आता तो त्याच्या प्रत्येक पद्धतीने तो प्रचार करतोय.
पण प्रत्येक तिघा उमेदवारींना धनुष्यबाणाचा प्रचार करतात. ठीक आहे, उजवं कोण? तिघा तर उजवे मला तीन माझे मित्र आहेत. हे तिघं माझे मित्र आहेत. विजय कोण होईल? विजय कोरड्यांना कोण टप जाईल? हे टप तिघांपैकी कोणी टप देईल? शिवसेनेचा कोणी उमेदवार तिघांपैकी टप देईल? विजय कोराडे उच्च शिक्षित आहे, राजकीय डावपेच टाकण्यामध्ये ते माहीर आहे. शरददादा सोनवणे यांच्या आमदारकीला धक्का लावण्याचा त्यांनी हस्ते प्रयत्न सुरू केलेला आहे. कदाचित 2-3 महिन्यामध्ये काय पण होऊ शकतं, म्हणजे होऊ नये अशी आपली परमेश्वरचरणी प्रार्थना. परंतु शेवटी कायद्यापेक्षा कोण मोठं नाही. म्हणजे विजय कोराडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, हे वास्तव आहे. आता ते सध्या शरददादांबद्दल बोलत नाहीत, मतांना फटका नको म्हणून ते सावध भूमिका घेतात. तर तुमच्यासारखे कार्यकर्ते विजय कोराडेंना सोडणार नाही, मतदान करणार नाही, हे जरी खरं असलं तरी आज आळे पिंपळवंडी गटामध्ये विजय कोराडे बरेचसे पुढं गेलेले आहेत. मी काय विजय कुराडेचा प्रचार करायला नाही थांबलो. तसा विजय कुराडेचा विषय नाही. मी बोलतोय धनुष्यबाणावर निष्ठावंत आहोत. वास्तू तर चर्चा केली पाहिजे ना. वास्तव चर्चा करा, पण चर्चा करताना मी फक्त धनुष्यबाणा निष्ठावंत याच्यावरच बोलणार. विजय कुराडेंचा प्रचार कसा चाललाय तो त्यांना माहिती. पण आपण पाहतो ना मोठे मोठे फ्लेक्स लागले लावलेत ना. जे आहे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे ना. पवारनी लावलेत, रवी डावकरनी फ्लेक्स लावलेत, विजय कुराडेंच्या अगोदर लावलेत. त्यांनी फ्लेक्स लावलेत ना, विजय कुराडेंच्या अगोदर लावलेत. शिवाय लाईटचे लावून फ्लेक्स लावले. पण विजय कोराडे फार बॅक फुटवर असताना फ्रंट फुटला आले ना. फ्रंट फुटला त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली त्यांच्या पद्धतीने. हे तर तुम्ही मान्य कराल का? नाही, स्ट्रॅटर्जी राजकारणात कुणी कोणत्या पद्धतीने करतील ना, ते त्यांच्या पद्धतीने करतील. आमच्या स्ट्रॅटर्जी चालू आहे, आमच्या स्ट्रॅटर्जी ओपन नाही. शिवसेनेची स्ट्रॅटर्जी आहे ती अजूनपर्यंत ओपन नाही आणि ती केली पण नाही. काय काय स्ट्रॅटर्जी आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्ही चालू आहे आमचं प्लॅनिंग. शरददादांनी इतर गटामध्ये उमेदवार घोषित केले, हो. घरचा उमेदवार जाहीर का करत नाही? बंडखोरीची भीती? नाही, बंडखोरीचा विषय नाही. शरददादांच्या या तिघ्या उमेदवारापैकी कुणी बंडखोर करणार नाही एवढी गॅरंटी मला आहे. आणि ती शरददादांच्या पुढं सुद्धा जाऊ शकणार नाही. शरददादा या तिघांपैकी कोणाला तिकीट दिलं तर ही डोळे झाकून 2 जण बाकीचे काम करणार आणि आम्ही सुद्धा शरददादांनी सांगितलेल्या उमेदवाराचं काम करणार. शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या 8 जागा आहेत, पंचायत समितीच्या 16 जागा आहेत. कसं चित्र असेल तालुक्यामध्ये शिवसेनेचं म्हणजे धनुष्यबाणच? आजच्या मितीला धनुष्यबाणाकडे 8च्या 8 जागेचे उमेदवार शिल्लक म्हणजे उपलब्ध आहेत. 16 पंचायत समिती उपलब्ध आहेत. म्हणजे बाहेरून असं उमेदवार वगैरे काय करायचे सगळे रेडी आहेत. दादांच्या बरोबर येऊन भेटून वगैरे सगळ्यांची चर्चा झालेली आहे. सगळे उमेदवार रेडी आहेत. म्हणजे त्यामुळं काय कुठं काय ज्या विजय किती होतील? विजय 8 पैकी 7 उमेदवार विजय होतील. 8वा विजय कोराडे असेल? नाही 8वा कोण असेल? तो नंतर सांगेल मी. कुठला गट असेल? नाही नंतर सांगेल. ते गुलदस्त्यात ठेवीन. पण 8 पैकी 7 जण होते. कुठल्या पट्ट्यातला असेल? ओतूर नाही, पट्ट्यातला किंवा मावळातला का कुठे का माई लांडे? तो नंतर सांगेल मी. 8 पैकी 7 उमेदवार. म्हणजे एका उमेदवाराचा तुमचा पराभव होणार हे तुम्ही मान्य? पराभव कसला? हारजीत आहे काय? म्हणजे वास्तव ना. ऐका कुणी एका ठिकाणी तुम्हाला धोका आहे? नाही तांब्र मी बोलताना बोललो 8च्या 8 घेईल. पण वास्तव थोडंफार स्वीकारलं पाहिजे ना. आपण काय सगळेच जण आता जिंकण्यासाठीच नाही ना आलो. एक कुठल्या पिंपळवंडीमध्ये जर धोका झाला तर तुम्ही असं म्हणणार, मी म्हटलं होतं की नाही एका ठिकाणी आम्हाला धोका पोहोचेल? पिंपळवंडीत होऊ शकत नाही. नारायणगावला नाही होऊ शकत. बोरी मी नाही बोलू शकत त्याच्यावर. कुठल्या याच्यात नाही बोलू शकत. ओतूरला कुठंच नाही. मी नाही. डिंगोरे तुम्हाला फक्त एक वाक्य 8 पैकी 7 शिवसेना घेणार. 12 मध्ये चित्र काय पाहायला मिळेल? पुढं 12 तांबे गटामध्ये तिकडलं काय चित्र बघायचंय? कोण विजय होईल? शिवसेना विजय होईल का माई लांडे विजय होईल का राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विजय होईल? 3 दिवसांनी कळेल तुम्हाला. 3 दिवसांनी कळेल. काय 3 दिवसांनी? काय एखादं होईल गौप्यस्फोट काहीतरी 3 दिवसांनी कळेल ना. देवराम लांडे मागे येतील का सुनीताबाई बोराडे? 3 दिवसांनी कळेल ना. 3 दिवसांनी थोडा गौप्यस्फोट पाहिजेच ना. 3 दिवसात आहे. थोडंफार जरा कळू द्या प्रेक्षकांना. नाही होईल. दादांच्या मनात येते, दादा करतील, व्यवस्थित होईल. 3 दिवसात कळेल. देवराम लांडे शिवसेनेमध्ये गेले हे वास्तव आहे. आता ते राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागतायत. म्हणजे देवराम लांडेंचं चुकतंय का विद्यमान आमदार त्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस देत नाहीत? तसं तर काही नाही. त्यांचं ज्याचं त्याचं ॲम्बिशन आहे. इलेक्शन हे आता इलेक्शन हे स्थानिक स्वराज्य प्रत्येकाचं ॲम्बिशन आहे, शक्ती प्रदर्शन आहे, तो दाखवणार. प्रश्न असा आहे साहेब, ते जर शिवसेनेमध्ये आलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेत आणि ते उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागतायत, तुम्ही कुठं कमी पडलात? नाही त्यांच्या मनात काय ते त्याला माहिती. त्यांच्या मनात तुम्ही त्यांना शिवसेनेत घ्यायला चुकलेत का? तुमचा निर्णय चुकला का? अंदाज चुकला का? का त्यांनी तुम्हाला विधानसभेला मदत केली, बंडखोरी करून राष्ट्रवादीची मतं खाली म्हणून त्यांना ही बक्षिसी टेम्पररी दिली होती?
तसं काय नाही ते दादाची त्यांची चर्चा झाली तर त्याच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो ना. चर्चा तर होत्या, चर्चा झाल्यावर मार्ग निघाल ना. म्हणजे देवराम लांडे पुन्हा शिवसेनेमध्ये येऊ शकतात. काही पण होऊ शकतं. अहो, त्या गटामध्ये तुम्ही उमेदवार घोषित केले. असू द्या, काही पण होऊ शकतं. शरददादा काही करू शकतात. नाही. शरद दादा आता त्यांनी काय इलेक्शन कुठल्या बेसवर करतात का? देवराम लांडे शिवसेनेत आले, त्यांचा मुलगा शिवसेनेत आला का? नाही आला. हा, मग ते त्या बेसिसवर बोलतात. ते अजून त्याच्यावर बऱ्याच चर्चा होणार आहेत. देवराम लांडे काय म्हणले, मी शिवसेनेत आहे, माझा मुलगा राष्ट्रवादीत आहे, माझी सुनबाई राष्ट्रवादीत आहे. ते त्या याच्यावर बोलतात. ते त्यांचं इलेक्शन त्या याच्यावर बोलतात. पंचायत समितीच्या 16 पैकी किती जागा मिळतील? 16 पैकी 14 ते 15. 14 ते 15. मग तिथे एका जागेची भीती. हा, 14 ते 15. हो, 14 ते 15 जागा येतील. सभापती तुमचाच. होणार ना. जुन्नर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले. आज त्यांचा शपथविधी झाला. उपनगराध्यक्षाची काय परिस्थिती राहील ते दादा सांगतील. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, दादा सांगतील. ते आम्ही नाही, दादा सांगतील. दादा सांगतील. जुन्नरमध्ये काँग्रेसकडे उमेदवार तुमचा मित्र उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची मतं घटवली. शरददादा सोनवणे कट कारस्थान करून जुन्नरची त्यांनी सत्ता मिळवली असा आरोप विद्यमान माजी आमदार अतुल बेनके करतात. ना, हा आरोप करायची काय गरज आहे? आरोप काय करायचे? ते म्हणाले कट कारस्थान केलं. शरददादा सोनवणेंनी कट करून सत्ता जुन्नरची मिळवली. मग कटकार असताना आमदारकीला झालं नाही का? कटकार असताना होतं तर राजकारणात तर चालूच राहतं ना कटकार असताना. विधानसभेला कोणी कट कारस्थान केलं? आता सर्वला तुम्हाला न्याय ते विषय काय पण का? आता दमी उमेदवार हे करायचं ते करायचं. कटकार असताना राजकारणाचाच भाग झाला ना तो. राजकारणात त्यांनी केलं, तुम्ही पण करून पाहिलं. नाही, तसं कुठं काय केलं? कटकार असताना नाही, हे प्लेन इलेक्शन होतं. हे कोणाच्या डोक्यात काय आलं काय माहिती. कटकार असताना तसं काय नाही, प्लेन इलेक्शन होतं. आता ज्याच्या त्याच्यात आता त्यांनी स्वतःहून म्हणले बा आम्हाला इलेक्शन नगराध्यक्षपदाची जमीर पाहिजे त्यांच्या घरातली. त्यांनी स्वतःचं ॲम्बिशन होतं, ते उभे राहणार, ते करणार. त्यांच्याकडे मताचं बेरीज होती तेवढी. ते मताच्या बेरीजपर्यंत गेलते ना तेवढ्या, तशा पद्धतीने गेलते ते. शरददादा सोनवणेंचा पक्ष कुठला? पक्ष कुठला म्हणजे कशाच्या बाबतीत? शरददादा सोनवणेंचा पक्ष कुठला असा प्रश्न आहे माझा. शरददादा अपक्ष निवडून आलेत. सध्या कुठल्या पक्षात आहेत? शरददादा अपक्ष आहेत ना. ते शिवसेनेचं काम करतात. शिवसेनेत त्यांनी कार्यकर्ते काम करतात ना बाकीचे. शरददादा अपक्षच आहेत ना. शरददादा सगळ्या तालुक्यात जातात. नगराध्यक्ष जे निवडून आले त्यांना भेटीगाठी देतात. हो, ते सहयोगी आहेत ना. त्यांचं- सरकारमध्ये सहयोगी आहेत ना. सरकारमध्ये मग कधी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाही, नाही ना, पण कधी भाजपच्या व्यासपीठावर दिसले नाही. त्यांची जवळीक शिवसेनेची आहे, शिंदे साहेबांशी आहे. शिंदे त्याला साहेब काय म्हणायचं मग आता त्यांचं हे सगळं त्याला काय ड्रामा म्हणायचा, नौटंकी म्हणायची, ड्रामा काय ते? काय समजायचं? मग एखाद्या- अपक्ष निवडून आले, नाही. लोकांनी तुम्हाला अपक्ष म्हणून स्वीकारलं. नंतर तुम्ही गोंडस नाव काय, विकासासाठी मी शिवसेनेसोबत गेलो. जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच प्रचार केला. नाही विकास आंबेगावमध्ये शिवसेनेचा प्रचार केला, खेडला शिवसेनेचा प्रचार केला. अर्थात कोणाचा करायचा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची आमदारकी त्यांनी म्हणजे पुढे काय होईल माहीत नाही, परंतु ती सुद्धा पणाला लावायची का नाही त्यांचा प्रश्न आहे. परंतु अपक्ष म्हणून ज्या मतदारांनी मोठ्या आशेने तुम्हाला मतदान केलं, कुठंतरी त्यांच्या विश्वासाला तडा दिला असं वाटत नाही? नाही विश्वासाला काय तरा नाही. शरददादांचं पहिलं ध्येय विकास, डेव्हलपमेंट. त्यांच्या डोक्यात राजकारण बाकीचा विषय नसतो, डेव्हलपमेंट. तुम्ही 80% ते विकासावर बोलणार, 20% राजकारणावर बोलणार, पण राजकारण त्यांच्या डोक्यात जास्त नाही, विकासावर जास्त. शरद फार सरळ आहे असं म्हणायचे. सरळच आहे, विकासाचे, डेव्हलपमेंट. ते डेव्हलपमेंट तुम्ही आता शरददादा तुम्ही आता कुठल्या गावांनी, आमच्या वडगावांचं उदाहरण घ्या, कुठल्या दुसऱ्या गावांची उदाहरण घ्या. दादा समजा ह्या रोडनी गेले तर आता त्या दिवशी आमच्या गावात कार्यक्रम होता. दादांनी डायरेक्ट एक रोडचं म्हणजे रोड डिक्लेअर करून टाकला, म्हणजे हा रोड तुमचा करून द्यायचा. हा आमच्या मनी ध्यानी नसताना ते रोडचं नाव सांगितलं, म्हणजे हा रोड खराब झाला आहे, हा रोड तुम्हाला करून घ्या. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा कधी राहील ना? उभा राहील. तो चालू आहे त्याचं कार्य. सोन्याचं मंदिर होणारच ना, जेवढं सांगितलं तेवढं होणार हो, पण त्याला वेळ लागतो. होणार सगळं. दादा म्हणाले ते वर्षात करील. नाही वर्षात नाही, थोडं त्या काय गोष्टीला जे काम लागतं ते काम त्याच्या पद्धतीने व्हायला पाहिजे. होईल. चला आता विम्याचं कुठपर्यंत आलं तेवढं तरी खरं बोला. विम्याचं सगळ्यांच्या याद्या काढायच्या, म्हणजे कॉम्प्युटराईज करून त्याचं चालू आहे काम. जिल्हा परिषद निवडणूक झाल्या का होईल ते. तोपर्यंत ज्यांचे फॉर्म भरले त्यांनी जिल्हा परिषदेला मदत करायची. तसं काय विषय नाही ना.
तसा काही विषय नाही. आणि तो आता अडलं कुठे मग? नाही नाही, मदत करायची असं असे कडे दादा बोललेत का मी तुमचा विमा काढला मला मतदान करा, असं कुठंच नाही. त्यांचे आपण फॉर्म भरले, फॉर्म त्यांच्याकडनं भरले, ठराविक रक्कम पण घेतलेली नाही, आहे. नाही, ठराविक रक्कम घेतली, ती स्क्रुटनी चालली त्या फॉर्मची, त्यांचे ते विम्याची माणसं येऊन ते आम्ही सगळं त्या कॉम्प्युटराईज करतोय, त्या पद्धतीने चालू आहे का. प्रत्यक्षात लोकांचा विमा कधी उतरवला जाईल ते आता चाललंय ना ती चर्चा, ती होऊन हा जाईल. म्हणजे 26 अखेर का काय कसं? 26च्या काय याचं का 2-3 महिन्यात होऊन जाईल ते. 2-3 महिने म्हणजे हो. जिल्हा परिषद निवडणूक नाही, झाल्यावर नाही. सगळ्यांचा विमा उतरवलेला असेल. सगळे विमे उतरवले जातील, जो शब्द दिलाय तो पाळला आहे, तो पाळला जाईल, सगळं व्यवस्थित होईल. आपल्या सोबत होते कैलास वाळून, श्रद्धा सोनवणे यांचे विश्वासू सहकारी आहेत. अतिशय भोळं व्यक्तिमत्व आहे. ते त्यांना डावपेच किंवा वेगळ्या अँगलनी कसं बोलायचं ते तसं बोलू शकत नाही. त्यांनी त्यांची मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्यांचं या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्यावर नितांत प्रेम आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पिंपळवंडी गटामध्ये निष्ठावंत व्यक्तीलाच उमेदवारी देतील असं त्यांना वाटतंय, असा त्यांचा अंदाज आहे. एवढंच नाही तर शरददादा कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय वेगळा घेणार नाही. निष्ठावंतालाच उमेदवारी मिळेल. ती बंटे कोकणे असेल, रवी डावकर असेल किंवा मयूर पवार असेल, परंतु कोणाचंही इन्कमिंग करणार नाही असं ते म्हणत आहेत. आता बघूया, घोडं मैदान जवळ आहे. काय होतंय, कोणाला पक्षामध्ये घेत आहेत की निष्ठावंताला उमेदवारी देत आहेत, म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेपाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.